घरात लक्ष्मी टिकत नाही, मग करा हे उपाय. पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नये. लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुसते. पोथीची पाने, ग्रंथांची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये, ते अशुभ असते. 2. हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी तुमच्या पाठीशी सदैव राहतील. 3. संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यावर कोणास पैसे देऊ नये. मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदर करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये. 4. उत्तर दिशा धनाची दिशा आहे. या दिशेला सजावटीचा फवारा, फाउंटन किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा राहतो व तो सत्कारणी लागतो. 5. कपाटे किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळे, कचरा, भंगार माल ठेवू नये. 6. दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करतात तसेच दर अमावस्येला करावे. व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर येईल. 7. लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे. दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. 8. रोज संध्याकाळी तुळशीजवळ नुपाचा दिवा व 1 अगरबत्ती लावली तर घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहील. 9. गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की असावी. गल्ल्यामध्ये पैशांचा ओघ सुरू राहतो. 10. तिजोरी, गल्ला किंवा रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करावा. 11. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, कठोर बोलतो, जास्त जेवतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमयी झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते. 12. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावले काढावीत. सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथी रूपात घरात प्रवेश करेल आणि परत जाण्याचे नाव घेणार नाही. 13. जे लोक ओल्या पायांनी झोपतात, पाय न धुता झोपतात, नग्न अवस्थेत झोपतात, त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही. 14. जे लोक डोक्याला तेल लावून त्यातील तेल हातापायाला चोपडतात, नखांनी गवत तोडतात किंवा जमीन उकरतात, ज्यांच्या शरीरावर आणि पायावर मळ साचलेला असतो, त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही. 15. तिजोरी घरात ज्या खोलीमध्ये ठेवलेली असेल त्या खोलीच्या भिंतींचा रंग काळा, निळा किंवा लाल नसावा. 16. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये, कारण पैसा पैशाकडेच जातो. हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे. 17. जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते, त्यानंतर देवपूजा करून कामधंद्यास सुरुवात करते, त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते. 18. तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा. तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये. तिजोरी बीम खाली ठेवू नये. तिजोरीमध्ये श्रीयंत्र आवर्जून ठेवावे, ते लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी असते. 19. पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेश मंदिरात जाऊन गणपतीला 1 लाल फूल वाहावे आणि एखाद्या अपंग वा भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. 20. लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे, फुटाणे कबुतरांना खायला घाला. त्वरित अनुभव येईल. या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते. 21. जेवल्यानंतर उष्ट्या हाताने देवी देवतांच्या फोटोला हात लावू नये, ते अशुभ मानले जाते. यामुळे महालक्ष्मीचा कोप होतो, बरकत नाहीशी होते. कितीही कष्ट करा, त्या व्यक्तीजवळ पैसा टिकत नाही, अनावश्यक कामांवर पैसा खर्च होतो. 22. कोणत्याही देवतेचा प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवून घ्यावेत. 23. नोकरीतून किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातील काही हिस्सा दान अवश्य करावा. धार्मिक किंवा सामाजिक कामांसाठी केलेले दान 1000 पटींनी परतून मिळते. शिवाय शांती, समाधान, यश आणि कीर्तीही लाभते. 24. घरामध्ये अन्न वाया जाणार नाही, याची काळजी घेतलीच पाहिजे, कारण वाया जाणारे अन्न शाप देते. परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजारपण येते. अशा घरात लक्ष्मी फार काळ टिकत नाही. 25.
अतिथी देवो भव असं आपल्या हिंदू संस्कृतीत म्हटले आहे. त्यामुळे घरी आलेल्या अतिथीचे स्वागत मनमोकळेपणाने करावे. अतिथीला पाहून तोंड वेडेवाकडे करू नये. ज्या घरात अतिथीचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वास्तव्य करणे पसंत करत नाही. 26 घरातील लक्ष्मीने अर्थात गृहिणीने रोज सकाळी थोडेसे पाणी घराच्या उंबरठ्यावर आणि अंगणात शिंपडल्यास घरात कोणतीही बाधा येत नाही, सुख शांती लाभते. 27 घराच्या मुख्य दरवाजामधून लक्ष्मी येते. त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ फडक्याने पुसून ठेवावा. तसेच तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. वरील काही गोष्टींचे पालन केल्यास घरात लक्ष्मी नक्कीच टिकून राहील आणि घराची भरभराट होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.